तर गाईज आज आपण बघणार आहोत नेट फिक्स कसं करायचं। जर आपल्याला समजा नवरींचे ब्लाऊज जर शिवायचं असेल तर मागे त्याच्यावरती नाव लिहत असतो, तर त्याच्यासाठी नेट फिक्सिंग करणं खूप गरजेचं असते। नेट फिक्सिंगवरच आपण जे नाव आहे ते कुठल्याही प्रकारचं नाव आपण त्याच्यावर करू शकतो। तर गाईज आज आपण बघणार आहोत मग नेट कसं फिक्सिंग करायचं। तर हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये नेट फिक्सिंग आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते हे मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे, तर हे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर जर का नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून यानंतरचे जेही काही व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला मग आता वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे गोल्डन कलरचे मणी। तुम्ही कुठल्याही प्रकारचे मणी घेऊ शकतात। मी तुम्हाला आयडिया दाखवते फक्त की मी कशी करते, म्हणून तुम्ही कुठलीही डिझाईन करू शकता। नंतर लागणार आहे आपल्याला सुई। तर ही सुई घेतलेली आहे मी 24 नंबरची 0.4। तर तुम्ही याच्यापेक्षा थोडी मोठी सुद्धा घेऊ शकता। आणि लागणार आहे आपल्याला कटर आणि जरीचा धागा आणि मेन म्हणजे नेट। आता हे नेट मी घेतलेला आहे। हे नेट खूप मोठं आहे, मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता खूप सारं हे नेट आहे। पण आता आपल्याला अगोदर सर्व नेट जे आहे ते आपलं हे जे स्टँड आहे त्या स्टँडवरती आपल्याला व्यवस्थित सर्व आथरायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आथरत आहे। नंतर आता मी तुम्हाला इथं एक स्क्वेअर काढून दाखवते, म्हणजे एक चौरस काढून दाखवते आणि त्याच्यामध्ये नेट फिक्सिंग कशी करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे। तर आता चला मग आता आपण व्हिडिओ सुरुवात करू। सर्वात अगोदर जरीचा धागा आहे, हा जरीच्या धाग्याला घेते मी गाठ मारून। गाठ मारल्यानंतर जरीचा जो धागा आहे तो टाकते खाली। तर गाईज मी खूप सारे व्हिडिओ जे आहे ते आरीवर्कचे मी टाकलेले आहेत। आज आरीवर्कचा आपला 16वा दिवस आहे। 16व्या दिवसामध्ये मी तुम्हाला नेट फिक्सिंग जे आहे ते सांगत आहे कशा प्रकारे करायचे आहे। तर तरीही तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ जर बघितलेले नसेल तर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी ते कशी करते। तर सर्वात अगोदर आपल्याला आता इथं नेट फिक्स करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी जे स्टिच करावे लागत असते त्याला म्हणतात चेन स्टिच। मी आता तुम्हाला चेन स्टिच जे आहे ते करून दाखवते। आणि जरी तुम्हाला हे कळलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे। स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी नेट फिक्सिंगचा, तर तुम्ही ते तिथं बघून घेऊ शकता की नेट फिक्सिंग मी कशा प्रकारे चेन स्टिच मी कशा प्रकारे करते। तर मग आता मी चेन स्टिच बघा कशी करते। सर्वात अगोदर आपल्याला जे आहे इकडनं सर्व हुक लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून हा जो कपडा आहे आपला इकडे तिकडे सटकता कामा नाही। आता आपण सुईने याला व्यवस्थित असं सेट करून घेऊया, जेणेकरून आपला कपडा इकडे तिकडे जाता कामा नये। तर आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करायचं आहे तुम्हाला। तुम्ही फिट कशाने सुद्धा हे करू शकता। तर मी तर सुईनेच फिक्स करून घेते। जर आपला कपडा इकडे तिकडे गेला नाही तर आपला जो हात आहे व्यवस्थित पटापट चालेल आणि आपलं जे काम आहे ते अगदी सुरळीत छानपैकी आणि लवकरच होईल। तर आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केलं आहे तर, आणि व्यवस्थित असं आपल्याला करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण इथं करूया नेट फिक्सिंग कसं करतात। तर खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत गाईज, तुम्ही नक्की बघा आणि आरीवर्क शिका। खूप सुंदर सुंदर ब्लाऊज शिवा। मी सुद्धा आता एक ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता हे सुई मी घेतलेली आहे माझ्या हाती, आणि सुईचं जो टोक आहे ते आपल्या कडेला असायला हवं। तर तुम्ही बघू शकता या सुईवरती जो नंबर लिहिलेला आहे त्या नंबरच्या कडे आपल्याकडे नको, जिथं नाव लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता हे ट्यूलिप कंपनीची ही जे सुई आहे हिचं जे नाव लिहिलेलं आहे ते नाव आपल्याला दिसायला हवं। अशा पद्धतीने आपल्याला जे सुई आहे ते पकडायची आहे। तर सुई अशी पकडायची आहे या बोटामध्ये, आणि हे जे दोन बोट असतात
या 3 बोटांमध्ये आपल्याला ही सुई अशी पकडायची आहे. पकडल्यानंतर हा जो धागा आहे, हा धागा आपल्याला याला गाठ बांधून घ्यायची आहे. गाठ बांधल्यानंतर हा धागा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो धागा आहे तो पकडायचा आहे. आणि हा जो आपला हात आहे हा आपला खालच्या बाजूने आपल्याला हा खालच्या बाजूने हात असा टाकायचा आहे. आणि टाकल्यानंतर आता आपल्याला चेन स्टिच सर्वात अगोदर करून घ्यायची आहे. तर गाईज सर्वात अगोदर आपण ही जी सुई आहे हे आतमध्ये टाकणार आहोत. आणि जो खालचा धागा आहे तो खालचा धागा आपल्याला वरच्या साईडने ओढून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघा ते मी कशा प्रकारे करते. तर तुम्ही बघू शकता की जो धागा आहे तो आपला वरच्या साईडने आलेला आहे. परत आपल्याला असं करून परत जो धागा आहे तो धागा बाहेर काढायचा आहे. आणि तो धागा परत आपल्याला त्या दुसऱ्या पहिला जो धागा काढला होता त्याच्या आतमध्ये घेऊन तो आपल्याला परत असा खालच्या साईडने ओढायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकत आहात की मी कशा प्रकारे ते करत आहे. तर चेन स्टिच आपल्याला सर्वात अगोदर पूर्ण असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर गाई चेन स्टिच करणं काही एवढं कठीण नाही आहे. आणि गाठ कशी मारतात याचा सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेला आहे. तुम्ही तो तिथून पाहून घेऊ शकता. खूप सोपी आहे चेन स्टिच करणं. पण जेव्हा आपण नवीन शिकत असतो तेव्हा आपल्याला चेन स्टिचच येत नसते. पण हळूहळू जे काही आहे जर आपण मनामध्ये ठाम केलं की मला हे करायचंच आहे तर तुम्ही ते काम कितीही कठीण का असो ना तुम्ही ते करू शकता. माझं पण तसंच होतं. मला सुद्धा पहिलं येत नव्हतं. पण आता मी खूप सुंदर अशी चेन स्टिच जे आहे ते करत असते. तर तुम्ही बघू शकता की मी ते कशा प्रकारे करत आहे. अगोदर आपल्याला सुई आतमध्ये घालायची आहे. नंतर बाहेर काढून जो पहिला टाचा आपण टाकलेला होता त्याच्यामधून आपल्याला ते परत अशी करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी चेन स्टिच आपली जी आहे ते चालू आहे. आणि तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे चेन स्टिच करायची आहे. तर पूर्ण बॉक्स जो आहे तो आपल्याला चेन स्टिचचा करून घ्यायचा आहे. तुम्ही यामध्ये कुठलाही शेप घेऊ शकता. तुम्हाला ज्या प्रकारचा गळा तयार करायचा आहे तुम्ही तो त्या प्रकारचा चेन स्टिच करू शकता. तर आता मला तर स्क्वेअर म्हणजे चौकोनीच करायचा आहे म्हणून मी आता इथं चौकोनीच भाग करते. आणि आरीवर्क काही एवढं मुश्किल नाही आहे गाईज. पण बेसिकपासून जर का तुम्ही शिकले तर तुम्हाला काहीच कठीण वाटणार नाही. तर आपल्याला शिकायचं असेल तुम्हाला खरंच मनापासून फ्रीमध्ये, कारण की मार्केटमध्ये याची जे रेंज आहे ते खूप महाग आहे. आणि जर आपल्याला यूट्यूबवरती शिकायला मिळत आहे तर आपण शिकायलाच पाहिजेत. कारण की बाहेर जाऊन एवढे पैसे खर्च करता कामा नये. जर आपल्याला चांगलं गायडन्स मिळत आहे तर आपण घरी बसूनसुद्धा असं व्यवस्थित शिकू शकतो. माझे व्हिडिओ जे आहे ते टोटल मराठीमध्ये आहेत. आणि खूप म्हणजे मी व्हिडिओ जेव्हा काढत असते तेव्हा मला जेही काही कळत नसते ते मी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सांगत असते की कसं करायचं म्हणून. तर गाईज तुम्ही पण शिका. मला सुद्धा असं वाटते की तुम्हीसुद्धा घर बसल्या शिकलं पाहिजेत. आणि नाही दुसऱ्याचे तर आपण आपले सुद्धा ब्लाऊज शिकायला पाहिजेत, शिवायला पाहिजेत. कारण की याची जे शिलाई आहे गाईज ते खूप महागडी असते. आपण दुसऱ्याचा न शिवता जर का आपलेसुद्धा ब्लाऊज आपण शिवले तर आपले 2 ते 3 हजार आपले वाचतात. आणि आपले ब्लाऊज जे आहे ते सुंदर सुंदर येतात. आणि एकदा आपण जर शिवायला लागलो तर आपल्यालासुद्धा आपलीच आवड जी आहे ते निर्माण होते. तर त्याच्यासाठी मलासुद्धा वाटते की तुम्ही सर्वांनी शिकलं पाहिजे. तर आता अशी आपल्याला चेन स्टिच जे आहे ते पूर्ण करून घ्यायची आहे.
तर गाईज आता तुम्ही बघू शकता की माझी चेन स्टिच जी आहे ते पूर्ण करून झालेली आहे. तुम्हाला सुद्धा असंच डबलची चेन स्टिच करायची आहे. मी सिंगल केलेली आहे. मी तुम्हाला फक्त सांगत आहे की कशा प्रकारे करावं लागते. तर तुम्हाला अशी डबल चेन स्टिच करून घ्यायची आहे. आणि आपण जे हे सुई लावलेले आहेत आता आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे. आणि काढून घेतल्यानंतर हा जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला फक्त नेट काटून घ्यायचा आहे. कारण की हा जो कपडा आहे आपल्याला आतमधलं तसंच्या तसंच राहू द्यायचा आहे. मी तुम्हाला पूर्ण सांगते, तुम्ही ते बघा की मी ते कशी करते. तर चला मग आपण आता जे सुई लावलेल्या होत्या त्या सर्व काढून घेऊ. कारण की आता आपलं नेट फिक्सिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित आणि मस्त झालेलं आहे. तर आपण हे काढूया. आणि काढल्यानंतर आपल्याला एक छोटं कटर लागेल. तर आपण ते कटर घेऊया. आणि कटर घेतल्यानंतर आपल्याला हे जे चेन स्टिच मारलेली आहे आपण तुम्हाला अशी डबलची चेन स्टिच याला मारून घ्यायची आहे. कारण की तुमचं नेट हे निघता कामा नाही. नंतर आपल्याला आता हे कटर घ्यायचं आहे. आणि कटर घेतल्यानंतर आपल्याला साईडनं हे जे नेट आहे ते पूर्ण जे आहे ते असं काटून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता, तुम्ही या कैचीने किंवा दुसरी जी कैची असते आपली तुम्ही त्या कैचीने सुद्धा ते कापू शकता. तर आता तुम्ही बघू शकता की मी याच कैचीने हे कटरने जे आहे ते नेट व्यवस्थित साईड बाय साईड मी ते काटून घेते. तुम्हाला सुद्धा असंच काटून घ्यायचं आहे व्यवस्थित. चेन स्टिच केल्यामुळे काय होतं, आपण याच्यावरती शिलाई मारू शकत नाही. कारण की हा जो कपडा आहे तो आपल्याला असाच ठेवावा लागत असतो. तर आता आपण हे जे नेट आहे ते व्यवस्थित नेट आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं हळूहळू आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्या चेन स्टिचमधून ते निघता कामा नाही. पण जर का एक वेळेस चेन स्टिच केली तर हे जे नेट आहे एक वेळेस जर का फिक्स झालं तर ते निघत नाही. म्हणून आपल्याला डबलची चेन स्टिच याला मारून घ्यायची आहे. आणि हे नेट जे आहे ते आपल्याला हळूहळू पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे. आरी वर्क करणं खूप सोपं आहे, एवढं कठीण नाही. फक्त बसू आपली कमर जे आहे ते खूप दुखत असते. कारण की आपलं जे आपण हँड काम करतो म्हणजे हाताने सर्व करावा लागतो आपल्याला. तर आपली मानसुद्धा दुखते किंवा पाठसुद्धा आपले दुखत असते. तर गाईज तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी नेट फिक्सिंग जे आहे ते केलेले आहे. तर आता आपल्याला याच्यावरती मनी वर्क करायचं आहे. मनी वर्कचा सुद्धा मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पेशल बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ तिथं जाऊन बघून घेऊ शकता. आता नेट फिक्सिंग जे आहे ते आपली झालेली आहे. आता आपण याला मनी वर्क कसे करू आणि तुम्ही कशा पद्धतीने सुंदर जो बॅकनेकचा जो गळा असते त्याच्यावर तुम्ही कसं सुंदर डेकोरेशन करू शकता. म्हणजे गळा कसा तुम्हाला आवडेल तुम्ही ते डिझाईन त्याच्यावरती बनवू शकता. मी तुम्हाला आता सांगते की ते आपल्याला कसं करायचं आहे. तर आता सर्वात अगोदर आपल्याला साईडला आपण मनी जे आहे ते आपण लावून घेणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला आपली सुई लागणार आहे. मनी वर्क करणे बी खूप सोपी आहे. चेन स्टिच जशी केली सेम आपल्याला त्याच प्रकारे मनी वर्कसुद्धा करायचं आहे. फक्त आपल्याला सर्वात अगोदर मनी जो आहे तो आपल्याला सुईमध्ये असा घेऊन घ्यायचा आहे. सुईमध्ये घेतल्यानंतर हे जे आपलं मधलं बोट असते त्या मधल्या बोटामध्ये असा पकडून ठेवायचा आहे. नंतर हे जे बोट आहे हे इथं आणि हा जो अंगठा आहे हा इथं, असे 3 बोटांची आपल्याला गरज असते. तर मनी वर्कसाठी आपल्याला सुईमध्ये अगोदर जो मनी आहे तो टाकून घ्यायचा आहे. जशी आपण चेन स्टिच केली आपल्याला तशीच ते करून घ्यायचे आहे. तर अगोदर आपण सुई आतमध्ये टाकू. आतमध्ये टाकल्यानंतर बाहेर ओढू. बाहेर ओढल्यानंतर जो मनी आहे तो मनी आपल्याला या धाग्यामध्ये टाकायचा आहे. आणि धाग्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने असं करायचं आहे. जशी आपण चेन स्टिच केली आपल्याला त्याच प्रकारे करायचं आहे. परत आपल्याला एक मनी असा हाती घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये तो टाकायचा आहे. आणि टाकल्यानंतर परत आपल्याला ते वरच्या साईडने असं ओढायचं आहे.
तर गाईज तुम्ही बघू शकता आपल्याला याच प्रोसेसने मनी वर्क जे आहे ते टोटली करून घ्यायचं आहे. खूप सुंदर आपलं मनी वर्क जे आहे ते होत आहे. खूप सोपी आहे. आतापर्यंत आपण एक एक मनीच घेतला, आता आपण 2-2 मनी घेऊया आणि जे आपलं मनी वर्क चेन स्टिच आहे ते करून घेऊया. तर आपल्याला असंच आतमध्ये टाकायचं आणि बाहेर काढायचं, आतमध्ये टाकायचं आणि असं बाहेर काढायचं आणि मनी वर्क जे आहे ते अगदी फिनिशिंगने आपल्याला ते करून घ्यायचं आहे. नंतर 2 मनी घेतल्यानंतर आपण 3 मनीसुद्धा घेऊ शकतो आणि व्यवस्थित असं जे मनी वर्क आहे चेन स्टिच मनी वर्क ते आपण करू शकतो. तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ते होत आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा टोटली करून घ्यायचं आहे. तर गाईज आता तुम्ही बघू शकता की नेट फिक्सिंग आपली व्यवस्थित अशी झालेली आहे आणि मनी वर्कसुद्धा आपलं झालेलं आहे. तर आता आपण बघूया की हे फक्त नेट आपल्याला कसं दिसायला हवं आणि आपण याच्यावरती कशी डिझाईन काढतो. तर त्याकरिता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अगोदर स्टँडमधून हे जी रिंग आहे ती अशी बाहेर काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे काढलेली आहे. आणि नंतर आपल्याला ते असं उलट साईड टाकून घ्यायचे आहे. उलट्या साईडने असे टाकल्यानंतर आता तुम्ही बघू शकता खालच्या साईडने हा कपडा आहे आणि वरच्या साईडने हे नेट आहे. तर आपल्याला फक्त जो कपडा आहे नेट आहे, नेट फाटता कामा नये. नेट आपल्याला तसं असायला हवं. आपण आता काढून घेऊया फक्त हा जो कपडा आहे हा कपडा. तर हे कटर तर आपल्याजवळ आहे. या कटरने आपल्याला हा जो कपडा आहे तो टोटली काढून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित नेट फाटता कामा नाही. अगोदर आपण थोडा कट मधामध्ये मारून घेऊया. मधामध्ये मारल्यानंतर एका हाताने नेट जे आहे ते व्यवस्थित असं पकडून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पकडत आहे. अशा प्रकारे नेट आपल्याला पकडून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला इकडं असा कट जो आहे तो असा मारून घ्यायचा. अगदी व्यवस्थित आपल्याला मारून घ्यायचा आहे. आणि मारल्यानंतर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. आणि फक्त आपल्याला हा जो कपडा आहे तोच व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. चेन स्टिच आपण मारलेली आहे तर आपलं नेट जे आहे ते इकडे तिकडे जातच नाही. अगदी व्यवस्थित आपलं नेट जे आहे ते त्याला फिट राहते. आणि अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आणि असं हळूहळू आपल्याला ते नेट जे आहे ते खालच्या साईडने अगदी व्यवस्थित राहते. आणि हा जो कपडा आहे हा आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तर अगदी चांगल्या पद्धतीने आपलं हे काम आहे ते होतच आहे. फिनिशिंगने आपल्याला ते करायचं आहे. आणि तुम्हाला दाखवतेच नेट कसं खालच्या साईडने आहे आणि हा कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. नंतर नेटवरती आपल्याला जशी डिझाईन हवी आहे तुम्ही तशी डिझाईन नेटवरती काढू शकता. तर टोटल आपल्याला जो चौरस बनवलेला आहे तुम्ही कुठलाही शेप घेऊ शकता. तुम्हाला ज्या शेपने आवडेल करायला तुम्ही तो शेप घेऊ शकता. आणि त्या शेपच्या माध्यमातून तुम्हाला जशी डिझाईन वाटली काढायची तुम्ही ते डिझाईन काढू शकता. आणि आता झालं आपलं नेट खालच्या साईडने अगदी व्यवस्थित आहे. आणि हा जो कपडा आपण काढत आहोत यालाच म्हणतात आपले नेट फिक्सिंग. नेट खालच्या साईडने तसंच आहे आणि हा कपडा जो आहे तो आपण काढत आहोत. तर आपण आता या नेटवर कुठलीही डिझाईन बनवू शकतो, नाव काढू शकतो. जर नवरीचे ब्लाऊज आले तर आपण त्याच्यावर नाव काढू शकतो.
आणि जर का एखादा 7वा महिना 9वा महिना डोहाळे बोलतात त्याला, ते जर असलं तर आपण त्याच्यावर सुद्धा बेबीचे किंवा आईचे नाव जेही त्यांना आवडेल ते काढू शकतो. तुम्ही बघू शकता की हे नेट जे आहे ते आपलं याला अटॅच व्यवस्थित झालेलं आहे. खूप सुंदर असं आपलं अटॅच झालेलं आहे. आता मी तुम्हाला याच्यावरती कशी डिझाईन काढायची तुम्ही बघू शकता. याच्यावरती कशी डिझाईन काढायची हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता तुम्ही ते बघा. नंतर परत आपल्याला हे स्टँडमध्ये व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला याच्यावरती डिझाईन काढायची आहे. आता आपण कुठलीही डिझाईन याच्यावरती काढू शकतो आणि असं टाईट फिट करून घ्यायचं, म्हणजे जो कपडा आहे आपला इकडे तिकडे जाता कामा नाही. टाईट असलं तर डिझाईन आपली अगदी व्यवस्थित अशी आणि मस्त बनत असते. तर आता तुम्ही बघू शकता की नेट फिक्स जे आहे ते आपलं झालेलंच आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं की नेट फिक्सिंग कशी करायची. आता बघूया आपण त्याच्यावरती वर्क कसं करायचं. तर आता तुम्ही बघू शकता की तुम्हाला ज्याही प्रकारची डिझाईन काढायची असली ते तुम्ही काढू शकता. आता ते मी बघा कशी काढते, तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की अशी ट्राय करा. डिझाईनसुद्धा मी चेंज नेच करत आहे. तर तुम्ही बघू शकता की मी अगोदर चेन स्टिचच घालत आहे. थोडी चेन स्टिच घातल्यानंतर आता आपण जो मणी आहे तो मणी इथं लावणार आहोत आणि मणी मी कशा प्रकारे लावते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता की ही जे आहे ज्या प्रकारे आपण मणी लावले त्याच प्रकारे आपल्याला इथं सुद्धा लावायचे आहे. थोडं 2-3 हे झाल्यानंतर मी इथं चेन स्टिच झाल्यानंतर इथं मी परत एक मणी लावते आणि मणी लावल्यानंतर परत चेन स्टिच टाकते आणि चेन स्टिच 2-3 वेळा टाकल्यानंतर मी परत इथे मणी जे आहे तो लावणार आहे. तर मी अशाच प्रकारे याच्यावरती डिझाईन बनवत आहे. जर तुम्हाला हा जो धागा आहे तो धागा जरीचा धागा कधी घ्यायच्या अगोदर चांगल्याच क्वालिटीचा घ्यावा. तुम्ही बघू शकता की मला कसा त्रास होत आहे, कारण की हा जो धागा आहे तिथं अवेलेबल नव्हता आणि मला हाच आणावा लागला. तर तुम्ही घ्यायच्या वेळेस विचार करूनच हा जो धागा आहे तो घ्यायचा, कारण की हा धागा चांगला असला तेव्हाच आपली चेन स्टिच अगदी फास्ट आणि अगदी चांगली प्रकारे येत असते. त्याच्यासाठी आपल्याला चांगल्यात चांगला जो धागा आहे तोच वापरायला हवा. थोडा महाग असला तरी चालेल, पण चेन स्टिचसाठी धागा मात्र चांगलाच आणा. तिथं अवेलेबल नसल्या कारणाने मला तो हाच आणावा लागला, कारण की मला व्हिडिओ काढायचा होता आणि तिथं तो धागा नव्हता, म्हणून मी हाच आणला आहे.
तर आता तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असं नेट फिक्सिंग आपलं झालेलं आहे. गाईज, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक ज़रूर करा. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं नेट फिक्सिंग झालेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला की नेटवरती चेन स्टिच कशी करायची, नेटवरती गाठ कशी मारायची आणि नेटवरती आणखी वर्क कसे करायचे हे टोटल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओ मी टाकता तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन त्याचे मिळेल. तर थँक्यू गाईज, तुम्ही माझा व्हिडिओ वॉच केल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आणि थँक्यू सो मच.